वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. वेलकम यू ऑल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर स्वागत आहे सगळ्यांचं. आपण जस्ट सी लास्ट टाइम म्हणजे लास्ट सेशनमध्येच आपण बघत होतो कालच्या लेक्चरमध्ये की दॅट वी आर ऑलरेडी सीन अबाउट वी आर लुकिंग ॲट दी मोशन, फोर्स अँड वर्क. दॅट इज अवर 7th लेसन. 7वीचा आपण 7वा धडा आपण वाचत आहोत. दॅट इज मोशन, फोर्स अँड वर्क. तर त्याबद्दल आपण जाणून घेतलं की सी व्हॉट वी ऑलरेडी सीन, वी सॉ द डिस्टन्स बिटवीन द डिस्टन्स, we saw the difference between the distance and displacement. So what is distance and what is displacement हे आपण बघून घेतलं होतं, राईट. वी ऑलरेडी नो व्हॉट इज स्केलर क्वांटिटी अँड व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी, राईट. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, त्याबद्दल आपण ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे, राईट. सो आता काल आपण कालच्या सेशनमध्ये काय आपण जाणून घेतलं की व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. तर त्यासाठी आपण रणजितचा एक्झाम्पल घेतलं होतं फ्रॉम पॉईंट ए टू डी. त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं की व्हॉट इज डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे त्याने कव्हर केलेलं आणि कव्हर केलेला म्हणजे फ्रॉम द कव्हर्ड डिस्टन्स, ओके, अँड द ट्रॅव्हलिंग टू रिचिंग टू द आपण बोलू शकतो फायनल पॉईंट. म्हणजे इनिशियल पॉईंट पासून फायनल पॉईंट पर्यंत रीच करायला त्याने जेवढा डिस्टन्स कव्हर केलं किंवा जेवढा त्यांनी ट्रॅव्हल केलंय त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो, राईट. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्याचं स्थलांतर किती झालंय फ्रॉम पॉईंट टू वे. इफ यू गो इन स्ट्रेट डायरेक्शन म्हणजे आपण एकाच डायरेक्शन मध्ये गेलो तर किती म्हणजे किती त्यांनी त्याचं स्थलांतर किती झालं त्याला आपण काय म्हटलं होतं, डिस्प्लेसमेंट. सो वी ऑलरेडी सॉ दॅट व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, राईट. सो नेक्स्ट वी आर लुकिंग दॅट नेक्स्ट वी लुक at the what is speed and what is velocity. So speed means what? You see, we saw, but still I'm just revising these things. You see, if car is moving, all right. So just imagine there is the car, all right. तो कार मी ड्रॉ करायचा ट्राय करतो. जस्ट आय नो इट विल नॉट कम प्रॉपरली, बट जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. की सी आपण मी एक गोल असा राउंड करतो, दॅट इज द कार. ओके, सपोज दिस इज कार अँड दिस इज कार इज मूव्हिंग, ओके, बाय द 50 किलोमीटर्स विथ द स्पीड. म्हणजे 50 किलोमीटरच्या स्पीडने जर ही कार मूव्ह करत असेल तर आपण काय सांगू शकतो, वी कॅन ओनली टेल एनीवन की 50 किलोमीटर त्याची स्पीड आहे म्हणून, राईट. आपण फक्त एवढं बोलतो 50 किलोमीटर स्पीड आहे, पण आपण हे सांगू शकतो का 50 किलोमीटर स्पीडने ते कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकते? नाही. सो व्हॉट वी नीड द डायरेक्शन दॅट वी आर टेनिंग. ओके, आता समजा की ही गाडी इथून नॉर्थ किंवा इथून राइट हँड साइडला गेली, ओके, म्हणजे या डायरेक्शन मध्ये जाऊन ती या ठिकाणी काही अंतर पार केले, ओके, एवढा अंतर तिने पार केले विथ सर्टन अमाउंट अँड विथ सर्टन स्पीड, राईट. सो बघा आपण एवढं ते डिस्टन्स आता समजा की ह्याने 5 किलोमीटर तिने कव्हर केलं विथ द स्पीड ऑफ 15 किलोमीटर पर अवर. ओके, म्हणजे 50 किलोमीटर आणि त्याला इथं एवढं डिस्प्लेसमेंट करायला केवढा टाईम म्हणजे 5 किलोमीटर त्याला अंतर करायला त्याला किती वेळ लागले? 30 मिनिट्स लागले. सो व्हॉट वी कॅन कॉल इट. सो सी, तो आपल्याला कळालं की या गाडीची ही गाडी या इथे पोहोचली आणि त्या पोहोचायला तिचा डिस्प्लेसमेंट किती झालं, त्याचं स्थलांतर किती झालं? 5 मीटर, सॉरी, 5 किलोमीटर त्याचं स्थलांतर झालं. ते 30 मिनिट पर्यंत, राइट. सो मग त्याला आपण काय म्हटलं होतं? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मीन्स व्हॉट? द डिस्प्लेसमेंट अँड द पिरियड ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. दिस मीन्स व्हॉट? इफ एनिथिंग इज मूव्हिंग टुवर्ड्स द डायरेक्शन और गिव्हन डायरेक्शन, म्हणजे कोणतीही गोष्ट जर एका गिव्हन डायरेक्शन मध्ये जर मूव्ह करत असेल, भले फ्रॉम राईट टू लेफ्ट असो किंवा लेफ्ट टू राईट असो, कोणत्याही डायरेक्शन मध्ये जर ते मूव्ह करत असेल, स्ट्रेट डायरेक्शन, हा, सो स्ट्रेट डायरेक्शन तुम्ही आणि त्याचं डिस्प्लेसमेंट होत असेल, डिस्प्लेसमेंट झालेला स्ट्रेट डायरेक्शनला आणि त्याला लागणारा टाइम ह्याचा जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला मिळते वेलॉसिटी. सो दिस इज द थिंग. सो दिस इज द वेलॉसिटी मीन्स, अँड वेलॉसिटी इज दी व्हॉट? वेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी. सो राइट, सो दॅट्स व्हॉट वी लुक्ड ॲट. सो आपण नंतर एव्हरेज वेलॉसिटी अँड इन्स्टंट वेलॉसिटी आपण आता पाहणार आहोत. व्हॉट इज एव्हरेज वेलॉसिटी अँड व्हॉट इज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आपण ते पाहणार आहोत. की सी, ऑलरेडी वी सी की सी आपल्याला इथे कार दिसत आहे, राईट. आपल्याला बस इथे दिसत आहे. सो बसमध्ये बघा, एक म्हणजे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, राइट. सो डोंट लुक ॲट दिस बी अँड सी. हा बी अँड सी पॉइंटकडे बघू नका. जस्ट लुक ॲट दिस पॉइंट. दिस इज ए अँड दिस इज डी. अँड व्हॉट इज द डिस्टन्स? दिस डिस्टन्स इज 40 किलोमीटर्स अँड दॅट इज गोइंग स्ट्रेट लाईन. ओके, एका स्ट्रेट लाईन मध्ये जाते, तर आपण इनिशियली आपण स्ट्रेट लाईनचाच कन्सेप्ट घेऊया. देन वी विल गो फॉर दी अनदर थिंग्स. सो सी, हा जो पॉइंट आहे, ओके, ऑलराइट.
हा जो पॉईंट जर आपण स्ट्रेट लाईन मध्ये घेतलो तर किती पॉईंट आहे, म्हणजे डिस्टन्स किती झालं, 40 किलोमीटर्स. ऑलराईट. सो आपण 40 किलोमीटर्स आपण बघूया. सो लेट्स सी what they given us. The velocity of an object can change even while the moving along a straight line, right? So suppose that right, so that is the thing. So basically we will look at this 16, that is 40 kilometers supposed to be. This is 40. ऑलराईट. सो जस्ट आपण एक एक्झाम्पल घेऊया की एवढा डिस्टन्स त्याला कव्हर करायला 40 किलोमीटर्स त्याला कव्हर करायला आपण सपोज करूया की 1 तास लागला. 1 तास मीन्स वॉट? 1 तास मीन्स 60 मिनिट्स, राईट. 60 मिनिट म्हणजे 1 तास ना, बरोबर? काय त्यात काय रॉंग आहे तन्मय बेटा? राईट आहे सर. राईट. गुड. अरे बाप, गुड. सो दॅट इज द थिंग की बघा ह्याला आपण बघू शकतो की त्याला ए पॉइंट फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी डी ला येण्यासाठी त्याला 40 किलोमीटर्स, सॉरी आपण तो जो डिस्टन्स होता तो 40 किलोमीटर्स होता आणि त्याला टाइम किती लागला, 60 मिनिट्स, राईट. तो 60 मिनिट आपण कन्सिडर करूया बिकॉज सी दिस इज 20 प्लस 10 प्लस 10 दॅट इज 30 प्लस 40, राईट. सो दिस इज द थिंग. सो मग त्याची वेलॉसिटी काय असणार? तो वेलॉसिटी आपण बोलत होतो तो v इज इक्वल टू मीन्स वेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट, 40 दॅट इज डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. सो टाइम इज व्हॉट, 60, राईट. सो ह्याचं कॅल्क्युलेशन मध्ये घेऊन आपल्याला जे आन्सर येईल दॅट बिकम्स अवर वेलॉसिटी. सो त्याचा आन्सर काय असेल सांगा बरं तुम्ही, एव्हरीवन? सर काय करायचंय? 40 divided by 60 because the displacement is 40 kilometer and the time is 60 kilometer. So एक काम करूया, डोंट गो फॉर द टिपिकल, म्हणजे थोडा एक डिफिकल्ट याच्याकडे जाण्यापेक्षा वी विल गो फॉर दिस एक्झाम्पल. सो सी, या एक्झाम्पल कडे जाऊया. सो हा जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स आपण 40 किलोमीटर बोलतोय तर 40 किलोमीटरच्या ऐवजी आपण याला 60 किलोमीटर कन्सिडर करू, राईट. सो दिस बिकम्स इझी फॉर द कॅल्क्युलेटिंग द थिंग्स. सो सी, जर आपण इथं 60 किलोमीटर डिस्टन्स समजू आणि 60 मिनिट लागले, सो मग त्याची एव्हरेज वेलॉसिटी काय येईल बरं? वेलॉसिटी विल बिकम्स लाईक दिस, लाईक 60, आपण बोलू शकतो, नो 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 नो, दिस इज नॉट राईट, दिस इज राईट. ओके ओके. सो वेलॉसिटी, सर वेलॉसिटी नो नो नो, अगर जर आपण 60 किलोमीटर डिवाइड बाय 60 मिनिट घेतलं तर वेलॉसिटी काय येईल बरं? वेलॉसिटी विल कम 1, राईट. 1 येईल ना. आता 60 डिवाइड बाय 60 किती होतात बरं सांगा तुम्ही? 60 डिवाइड बाय 60. श्रेयस बेटा मला सांग, 60 डिवाइड बाय 60 किती येईल? हे बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आपण वेलॉसिटी कसं कॅल्क्युलेट करतो. नाऊ वी आर लुकिंग ॲट द वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करतोय. सो बघा डिस्प्लेसमेंट किती झालाय? डिस्प्लेसमेंट झाला आहे कारण ही स्ट्रेट लाईन आहे, राईट. आपण ही स्ट्रेट लाईन आहे म्हणून ही स्ट्रेट लाईन असल्या कारणाने ह्याचा स्पीड, ओके, म्हणजे ह्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असेल, राईट. आता ही ही जी गाडी आहे या गाडीला या पॉइंट पासून या पॉइंट मध्ये येण्यासाठी म्हणजे जो 60 किलोमीटर आहे, तर 60 किलोमीटर अंतर घेण्यासाठी त्याला 60 मिनिट लागले, तर त्याची वेलॉसिटी काय येईल बरं, राईट. सिद्धांत, राईट. सिद्धांत बरोबर दिलं, सिद्धांतने बरोबर आन्सर दिलं, दॅट इज 1. सो वेलॉसिटी बिकम्स 1. बट बघा कधी कधी कसं होतं की वी ऑल नो की आपल्याला आपले जे रोड आहेत किंवा आपले जे रस्ते आहेत ते सरळ नसतात. कधी कधी सरळ नसतात म्हणजे मीन्स व्हॉट, की आता 60 किलोमीटर जो 40 किलोमीटर आपण जे कन्सिडर केलं त्याला जर आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल की असं नाही होणार की आपण एक कॉन्स्टंट स्पीडमध्ये. कॉन्स्टंट स्पीड म्हणजे काय? आपण एकदा आपण गाडी चालू केली आणि आपण एका सर्टन स्पीडमध्ये पोहोचलो आणि काय म्हणतात त्याला, आपलं आपलं म्हणजे घरी पोहोचतो असं नसतं. आपण कधी-कधी ब्रेक मारतो. कधी-कधी आपल्याला स्पीड कमी करावी लागते. कधी-कधी आपल्याला स्पीड जास्त वाढवावी लागते. सो दॅट डिपेंड्स ऑन रोड. म्हणजे ते रोडवर डिपेंड असतं. तर तसंच जर आपण कन्सिडर केलं तर तो एक्झाम्पल पकडला, राइट. सो तो एक्झाम्पल पकडल्यानंतर आपल्याला काय दिसतं बरं? तर ते आपण बघूया. सो बघा आता आपण पॉइंट कन्सिडर करूया A टू B, B टू C एंड C टू D. सो बघा आता आपल्याला ही गाडी आहे. ही गाडी A टू B मध्ये यायला, ए टू बी मध्ये येण्यासाठी त्याला 10 किलोमीटर आणि प्लस बी टू सी त्याला परत 10 किलोमीटर आणि सी टू डी हे ह्या 20 किलोमीटर अशा डिस्टन्स मध्ये म्हणजे आपण बोलू शकतो की या हे जे पॉइंट्स आहे, हे जे सी डी हे जे पॉइंट्स आहेत तिथं काही ना काही सर्टन चेंजेस झालेले आहेत.
So what is the changes we will look at? So see, now deduce the velocity of from the distance B and C, and this will see. Okay, just hold on. So see, just let it be. ते जाऊ द्या. आपण we will look at the average velocity. आपण एक कन्सिडर करूया. So see बघा, जर 10 किलोमीटर अंतर क्रॉस करायला त्या गाडीला 10 मिनिट लागले, बरोबर? आणि परत त्याच्या पुढचे 10 किलोमीटर ह्यांना क्रॉस करायला तिला किती मिनिट लागले? 10 मिनिट लागले. आणि 20 किलोमीटर त्याला क्रॉस करायला परत किती मिनिट लागले आपण जर कन्सिडर केलं तर समजा जर आपण परत बोललो की या ठिकाणी त्याचा स्पीड जास्त होता आणि आपण जर 10 किलोमीटर घेतलं, राइट? सॉरी 10 मिनिट घेतलं. आपण हे जे 10 लिहितोय ना बेटा, ते 10 मिनिट्स आहे. ओके? जस्ट होल्ड ऑन. सर तुमचा आवाज अटकतोय. ऑलराइट. तो अटकेल, थोडासा प्रॉब्लेम असेल तर अटकेल. जस्ट लुक ॲट. मी परत रिपीट करतो. डोंट वरी अबाउट दिस. सो सी, आता बघा जसं मी तुम्हाला म्हटलं, की आपण एका स्पीडमध्ये म्हणजे कॉन्स्टंट एका स्पीडमध्ये आपण पूर्ण रस्ता चालू नाही शकत, राइट? कधी-कधी काही रस्त्यातल्या अडथळ्यामुळे किंवा काही घटनामुळे कधी-कधी स्पीड कमी जास्त, कमी जास्त, कमी जास्त असे होते. आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये आपण चालतो का? नाही. सो इफ सपोज जर आपण कसं कन्सिडर केलं, की जर 10 किलोमीटर आपल्याला अंतर क्रॉस करायला, राइट. 10 किलोमीटर अंतर क्रॉस करायला आपल्याला किती वेळ लागले? 10 मिनिट आणि त्याचं परत 10 किलोमीटर पुढे करायला 10 मिनिट लागले. परंतु परंतु आपल्याला सी टू डी क्रॉस करायला किती वेळ लागले? 10 मिनिट. सो व्हॉट हॅपन या इथे काय झालं बघा, ए टू बी मध्ये जी स्पीड आहे प्लस बी टू सी मध्ये जी स्पीड असेल, ती ती त्यांच्या एव्हरेजमध्ये ही जी स्पीड असेल, ती जास्त असेल, राइट? हे 20 किलोमीटर्स. जर आपण वेलॉसिटी काढली, तर ह्याची वेलॉसिटी काय येईल बरं? तुम्ही सांगा. ए टू बी ची वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता यांचं स्थलांतर किती झालंय? 10 किलोमीटरचं स्थलांतर झालंय. बट बट त्याला टाईम किती लागला? 10 मिनिट. सो व्हॉट हॅपन? तो वेलॉसिटी इथं काय येणार? 1 आणि प्लस इथे वेलॉसिटी काय येईल? सेम ॲज इट इज 1. बट सपोज सपोज आणि आपण जसं बोललो, की हा जो 20 किलोमीटर डिस्टन्स आहे, राइट? ह्या 20 किलोमीटर डिस्टन्सला 10 ने आपण जेव्हा मिनिट्समध्ये आपण सॉरी 10 मिनिट त्याला लागले, म्हणजे त्याच्या डिस्प्लेसमेंट किंवा त्याचा वेलॉसिटी काय येईल? 20 डिव्हाइड बाय 10 कारण त्याला लागले 10 मिनिट. सो आपण एक एव्हरेजमध्ये आपण परत एक खाली जिथे बघूया, खाली नको इकडेच वरती बघूया. मला क्लिअर होईल. सो बघा, मी सगळं रफ करतो. सो मला तुम्ही 20 डिव्हाइड बाय 10 ह्याचा आन्सर काय आहे हे बरं मेसेज करा. तोपर्यंत मी क्लिअर करतो. 20 डिव्हाइड बाय 10. 20 2. डिव्हाइड बाय 10. ऑलराइट. गुड. सो 2 येणार बरोबर? येस 2 येणार सर. ऑलराइट. गुड. सो बघा आपल्याला आता एव्हरेज वेलॉसिटी काढायची. तर एव्हरेज म्हणजे काय मला सांगा? एव्हरेज म्हणजे काय करतो आपण टोटल नंबर अपॉन जो टोटल डिव्हायडेशन म्हणजे आपल्याला टोटल नंबर किती झालाय त्याच्यामधून आपण टोटल काउंट किती आहे ते आपण हे करतो, राइट? डिव्हाईड करतो. सो तसंच आपल्याला करायचं. तर एव्हरेज वेलॉसिटी आपल्याला काढायची असेल तर एव्हरेज वेलॉसिटी आपण कसं काढणार? जसं मी तुम्हाला बोललो, की इथे 10 मिनिट लागणार, राइट? इथे पण 10 मिनिट लागणार आणि इथेही 10 मिनिट लागणार. तिघांमध्ये लागणारा जो टाईम आहे तो कॉन्स्टंट आपण घेतलाय म्हणजे 10च मिनिट घेतलाय. परंतु त्यांच्यामध्ये जो म्हणजे डिस्प्लेसमेंट जो झालाय म्हणजे डिस्टन्स जो कव्हर झालाय तो आहे वेगवेगळा आणि वी कॅन कॉल इट डिस्प्लेसमेंट कारण ते आपण ह्याला डिस्प्लेसमेंट का म्हणू शकत आहे? कारण हे एकाच डायरेक्शनमध्ये सगळे चाललेत बरं. हे वाकडे-तिकडे चालले नाही, हे एकाच डायरेक्शनमध्ये चालले म्हणून आपण याला डिस्प्लेसमेंट बोलू शकतो. सो आपण एव्हरेज वेलॉसिटी काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो इफ वी कॅल्क्युलेट द डिस्प्लेसमेंट 10 ते किलोमीटर प्लस अगेन 10 किलोमीटर प्लस 20 किलोमीटर. सो काय येणार बेटा मला सांगा तुम्ही? या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन येईल. कॅल्क्युलेशन काय येईल? 40. गुड. सो आणि जर आपण कन्सिडर केलं परत, की जर 10 प्लस 10 प्लस 10 सो काय येणार बरं त्याचं? 30. राइट. सो आता 30 डिव्हाइड बाय 40 जर आपण 30 डिव्हाइड बाय 40 केलं तर आन्सर काय येणार बरं तुम्ही सांगा पटापट? सर काय? 40 ओके.
सो 40 डिवाइड बाय 30 जर आपण केलं तर त्याचं काय आन्सर येणार बरं सांगा? टेन. 40 डिवाइड बाय 30 तर 10 येणार आन्सर बेटा. सर 0.75. 0.75. 40 divided by 30. Are you sure? Are you sure बेटा? थांब मी तुम्हाला दाखवतो कसं काय येईल. If we do 40 divide by 30, that's sorry मी हे केलं. If we come and do 40 divide by 30, त्याचा आन्सर काय आला पाहिजे? सो मला एक सांगा, सी आपण एक नॉर्मल मॅच करूया. 0 गेला 0 गेला, राईट. 3 ने 4 ला डिवाइड केलं, 3 एके 3 एके 3 एके बेटा. यस सर. 3 एके 3. हा राईट. 3 एके 3 सर. ओके बघा आता आपण एक डिवायडेशन करूया. असं एक डिवायडेशन करूया. सो हे बघा 40 आपण केलं, 40 इथे घेतलं आणि 30 घेतला, राईट. सो जसं आपण बघितलं 3 एके 3 तसंच आपण कन्सिडर करू शकतो. सी 30 is to 1 30. So what remains down? So remains down is 10, right? 10 रिमेन होतो, राईट. 10 रिमेन होतं, बट आपण परत 0 वगैरे घेतो, राईट. बरोबर. हॅलो. तर इन केस आपण 0 घेतला म्हणजे पॉइंट सोडवला, पॉइंट सोडवल्यानंतर इथं आपल्याला एक डॉट घ्यावा लागतो. सो एक काम करा, जस्ट वी विल लुक ॲट दिस लेटर. जस्ट कन्सिडर द आन्सर, जस्ट कन्सिडर द आन्सर दॅट इज 1.33. 1.3. 1.3 यू कॅन ऍडजस्ट. तर त्याची वेलॉसिटी काय आली? त्याची वेलॉसिटी कम्स ॲज 1.3. सो दॅट इज दी एव्हरेज. सो तुम्ही जस्ट लक्षात ठेवा की एव्हरेज कसं काढतात. राईट. सो एव्हरेज कसं काढतात ते तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्ही वेलॉसिटी नंतर बरोबर काढू शकाल. सो एव्हरेज म्हणजे कसं झालं की टोटल नंबर ऑफ टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टोटल टाइम टेकन. सो ह्या वरच्याचं ऍडिशन प्लस टाइम टेकन ऍडिशन आणि ह्यांचे डिवायडेशन काय होतं? एव्हरेज वेलॉसिटी. अँड इन्स्टंट वेलॉसिटी इज व्हॉट त्याला आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सो दिस इज द थिंग. द वेलॉसिटी ॲट पर्टिक्युलर the velocity at a particular moment of time is called instantaneous velocity. Instantaneous velocity can be differ at different time. म्हणजे हे काय म्हणतात ते बघा, instantaneous velocity म्हणजे आपण इन्स्टंट एक शब्द आता लक्षात ठेवूया की सी आता हा जो टाइम आपण जसं बोललो, आता एक तिथं कार आहे, आता एक कार होतं आपण कन्सिडर करून दुसरी कार आपण बघूया. ही दुसरी कार आहे, ही वेलॉसिटी, हिची वेलॉसिटी आहे अशी, राईट. आता ती प्रत्येक वेळेस एका स्पीडमध्ये चालेल का? नाही. तर दॅट विल बी डिफरंट फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे आता सुरुवात व्हायला की आपल्याला कदाचित ती 10 किलोमीटर किंवा त्याला सुरुवातीला जेवढं डिस्टन्स आपण स्पीड बघूया. स्पीड हा वेगवेगळ्या टाईमाला वेगवेगळा चेंज होत राहतो. पहिले 10 किलोमीटर, नंतर 20 किलोमीटर, परत 10 किलोमीटर, परत 20 किलोमीटर. दिस स्पीड व्हॉट जसं त्याचं स्पीड चेंजेस होत जाते. तसं वेलॉसिटीजमध्ये सुद्धा चेंज होत राहतो. कारण त्याचा टाईम जो म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यामध्येही चेंजेस होताना आपल्याला दिसतात. सो दिस इज द थिंग. तर हे बोलतात व्हॉट इज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी? द वेलॉसिटी ॲट द पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम इज कॉल्ड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. म्हणजे या मोमेंटला आता समजा की आपण हा मोमेंट इथं पकडला आणि या मोमेंटला भलेही ती गाडी 10 किलोमीटर स्पीड आपण बघू शकतो. बट या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याची स्पीड आहे 15 किलोमीटर, राईट. सो 15 किलोमीटर त्याची स्पीड आहे म्हणजे तिच्यापासून डिस्प्लेसमेंट होणारा म्हणजे ती तो 15 किलोमीटरला टाइम जो डिस्टन्स जो कव्हर करेल दॅट विल बी मोर दॅन दिस. म्हणजे काय? ह्याची जी वेलॉसिटी आहे. हॅलो. हां, बोला. आन्सर इज ओके. गुड तन्मय, गुड. सो आता बघूया आपण नेक्स्ट पॉइंटकडे आपण तन्मय बघतोय. बघ तन्मय. दॅट इज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय? एका पर्टिक्युलर टाईमला की जी पर्टिक्युलर टाईमला जी वेलॉसिटी असेल दॅट इज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ओके. आणि एव्हरेज वेलॉसिटी तुम्हाला कळालं की एव्हरेज कसं काढायचं.
सो एव्हरेज व्हेलॉसिटी त्याला म्हणतात, की जेवढा टाइम ट्रॅव्हल होतो त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून जे काय आन्सर येईल दॅट बिकम्स अवर एव्हरेज व्हेलॉसिटी. ऑलराइट. सो दॅट इज द थिंग, दॅट इज द डिफरन्स बिटवीन एव्हरेज व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर याच्यात कळालं का तुम्हाला काय काही पॉइंट्स जे कळाले नाही? नम्रता बेटा आलीस? कळालं बेटा नम्रता? की आपण एव्हरेज व्हेलॉसिटी कशाला म्हणतोय आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशाला म्हणतोय? नम्रता? ऑलराइट. नम्रता बेटा, नम्रता? नम्रताचा काय आन्सर येत नाही आपल्याला. आपण पुढे वळूया. सो सी आता आपण बघणार एक्सेलरेशन. व्हॉट इज एक्सेलरेशन? त्याच्याबद्दल आपण बघून घेणार आहोत. ऑलराइट. सो इन द प्रिव्हियस एक्झाम्पल द ट्रक इज कव्हर्ड द डिस्टन्स A to B with the velocity is 60 किलोमीटर पर आवर. सो आता त्यांचं एक एक्झाम्पल घेतलं ते आपण घेतलं की 60 किलोमीटर पर आवर घेतलंय and B to C 30 किलोमीटर पर आवर and C to D 40 किलोमीटर पर आवर. It means the velocity of distance C to D is greater than the velocity of distance B to C. सो बघा आता जसं आपण पॉइंट बघितलं मी तसेच पॉइंट परत एकदा बनवतो इथे. ए एक स्ट्रेट लाईन सर्वात पहिले ड्रॉ करूया आपण बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट दिस वेक्टर क्वांटिटी. तर वेक्टर क्वांटिटी बद्दल आपण सगळं बोलतो. तर वेक्टर क्वांटिटी मध्ये काय असतो? डायरेक्शन्स असतात, राईट. तर डायरेक्शन्स असतात आणि बघा प्लस आपण वेलॉसिटी बद्दल बोलतो. तर वेलॉसिटीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक सर्टन डायरेक्शन असतो बिकॉज वेलॉसिटी इज दी वेक्टर क्वांटिटी. सो इट हॅज दी पर्टिक्युलर डायरेक्शन. सो बघा लेट्स सी आपण बघूया A टू B. ऑलराइट. अगेन देन B टू C and then C to D. तर यांनी आपल्याला ऑलरेडी बघितलं की A to B आपण इथं राईट करूया A. ओके. Then we will write over here B. Then we will write over here C. And then we will write over here that is D. सो सी व्हॉट हॅपन. सो काय बघतो आपण बघतोय की बघा A to B मध्ये लागणारा टाइम, B to C मध्ये लागणारा टाइम आणि C to D मध्ये लागणारा टाइम हा बेसिकली वेगवेगळा होता. आपण ऑलरेडी बघितलं आणि त्याच्या बेसिसवरच आपण काय काढलं होतं? आपण काढली होती एव्हरेज व्हेलॉसिटी. सो सी फ्रॉम द नंबर ऑफ सेकंड रिक्वायर्ड फॉर दिस चेंज of the velocity that take place. So see, acceleration चा आपण फॉर्म्युला नंतर बघूया, राइट. सो सर्वात पहिले आपण हा एक डिस्टन्स बघूया. द नंबर ऑफ सेकंड्स required for change in velocity to take place, the changes in velocity per second can be deduced. This is called acceleration. So acceleration means what? तर आपण बघूया. तर बघा आपण जनरली काय करतो म्हणजे नॉर्मली तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा एखादी गाडी आपण चालवत असो. ओके. एखादी गाडी जर चालवत असो आणि ती मोशनमध्ये आहे आणि आपण बघा जरा स्पीड वाढवायची असेल तर आपण त्याला एक्सेलरेट करतो. म्हणजे त्याला एक किक देतो, त्याला एक्सेलरेट करतो, राइट. एक्सेलरेट केल्यानंतर एक थोडं सर्टन पॉइंट येतो की त्याच्यानंतर ती एका स्पीडमध्ये वाढते. आता बघा जस्ट आपण बघूया एक्झाम्पल. आता ही गाडी चालली 20 किलोमीटर स्पीडवर. आपण एक्सेलरेट केलं आणि या ठिकाणी गाडी ती उभी झाली 40 किलोमीटर स्पीडवर. म्हणजे तिची स्पीड काय झाली? डबल झाली. परंतु त्याला डबल होण्यामध्ये एक काहीतरी 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड लागलेच असते ना, की तुम्ही केल्या ती स्पीड झाली. कारण तिला 20 ते 40 येण्यासाठी 20 ते 40 येण्यासाठी सर्टन काही ना काहीतरी टाईम लागलाच असेल. ती पटकन डायरेक्ट 20 पासून आता समजा की 20 किलोमीटर आपली स्पीड चालू आहे. आपण बघा स्पीडोमीटर आपण बघतो बघा गाडीवर असं गोल मीटर असतो. त्याच्यात जर आपण 20 किलोमीटरवर असो, बरं 20 किलोमीटर स्पीडवर असो, इथे 20 किलोमीटर जर आपला काटा असेल, तर तोच काटा पुढे जायला काही ना काहीतरी टाईम घेईलच. 1 सेकंड, 2 सेकंड किंवा 3 सेकंड काही ना काहीतरी टाईम घेईल. सो दॅट टाईम्स इज टेकन टू चेंजिंग वेलॉसिटी. चेंजिंग वेलॉसिटी मीन्स व्हॉट? की सी आपण डिस्प्लेसमेंट आता 20-40 किलोमीटरच्या स्पीडने जो डिस्प्लेसमेंट होईल तो जास्त होईल दॅन 20 किलोमीटर. दॅट मीन्स व्हॉट? द वेलॉसिटी इज चेंजिंग, राईट. सो द वेलॉसिटी हा जो टाइम जो लागला, राईट, जो म्हणजे 20 ते 40 किलोमीटर स्पीडवर यायला त्याला जो टाइम लागला, भले तो 2 सेकंद असो, 3 सेकंद असो किंवा 4 सेकंद असो, त्याला आपण काय म्हणतो? एक्सेलरेशन. सो दॅट वी कॉल्ड ॲज एक्सेलरेशन. सो सी दॅट इज द तोच एक आपण फॉर्म्युलाकडे बघूया. सो सी acceleration means what? The changes in velocity and time taken for change. सो बघा आपण टाइम टेकन फॉर चेंज आपण बघूया की राईट. आता एक तुम्हाला कन्सिडर करूया
ऑलराईट. सो जस्ट रफ एव्हरीथिंग. तुम्हाला कळालं का की एक्सेलरेशन आपण कशाला म्हणतोय बेसिकली? नम्रता बेटा, नम्रता, सिद्धू, जय, आपलं तन्मय, सिद्धू, तन्मय, कळतंय का बेटा? अँड प्रियंका, हॅलो. हा, तन्मय, कळतंय? ऑलराईट. सिद्धू, श्रेयस बेटा. कळतंय सर. हा. तो बघा, एक्सेलरेशन म्हणजे काय आपण त्याला म्हणत होतो. एक्सेलरेशन जसं मी तुम्हाला बोललो, बघा आपण गाडी चालवतो, राईट. आपण पप्पा वगैरे कळालं यांच्यासोबत, सर. राईट. तर कळतंय बरोबर. सर. गुड, गुड, गुड. सो दॅट इज द थिंग, की जेव्हा आपण एक्सेलरेट करतो, गाडी एक्सेलरेट करतो, तर बघा जेव्हा एक सर्टन स्पीडमध्ये, जेव्हा आपण जसं मी आपण एक एक्झाम्पल घेतलं, की 20 किलोमीटर पासून 40 किलोमीटर्स मध्ये यायला त्यांना जो टाइम लागला, सो दॅट मीन्स व्हॉट, त्यांची जी वेलॉसिटी आहे ती थोडी चेंज झाली, राईट. सो चेंजिंग इन वेलॉसिटी मीन्स व्हॉट, दी एक्सेलरेशन. चेंजिंग वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटीमध्ये चेंजेस होणं आणि त्याला टाइम लागणं, दॅट मीन्स व्हॉट, एक्सेलरेशन. तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया, बेस्ट एक्झाम्पल, दॅट इज सी. एक्सेलरेशनचा आपण एक बेस्ट एक्झाम्पल बघूया. ऑलराईट. तर 2 मिनिटं तुम्ही होल्डिंगवर राहा. मी दुसरी लिंक पाठवतो. राईट केली टाइमवर. जस्ट होल्ड ऑन. जस्ट बी ऑनलाईन.